चला भावा बहिणीनो, सकाळ सकाळचं कामाला चला. चालल्यात बघा माझ्या चपात्या. मॅडमने केलाय खूप सकाळ सकाळ फ्लावर केलाय. त्यांचे मालक कामाला जायचे बघा. फ्लावर केलं काय कोबी, पत्ता कोबी केलाय त्यांनी. आता म्हणलं चपात्या लाटाव्या. चपात्याचं कंत्राट आहे माझ्याकडं. चपात्या लाटू वाटत नाही ते त्यांना. झाला चहा नाश्ता सकाळ सकाळचा भाऊ बहिणी. चहा आता चपात्या झाल्या, आपण चहा नाश्ता करणार. पोरं काय उठले नाही, ती एक पोरग झोपले. पोरगी उठली आज लवकर. समर्थ लय वेळ झोपतोय आता. समर्थाचा टायमिंग जरा झोपेचा लयच वाढलाय. सकाळचा उठत नाही लवकर समर्थ. काय करायचं आता, लेकर जशी मोठी होत्या तसे त्यांची झोपचं टायमिंग बी वाढतो. तर त्याला समजतंय ना थोडं थोडं. लहान होता त्यावेळेस मी उठायच्या अगोदर उठून बस खेळत बसायला. आता नाही उठत, आता झोपतो या. उठवून काकाला घेतला तरी उठत नाही, झोपतो. तेव्हा लय गरम झाला. किती गरम झालाय तवा. गॅस फुल ठेवला होता ना. जीवन जगताना भाऊ बहिणींना हसून जगा. काय झालं, हे हसला का काय तवा. हसला वाटतं तवा. बघा तव्यानं सुद्धा ऐकलं का ना चपातीला, हसली चपाती. जीवन जगताना हसून जगा. जीवनाचा आनंद लय भारी. जीवन लय देवाने भारी दिलेलं आहे, पण माणसाला जगता येईना नीट. आयुष्य लय सुंदर आहे. मानव जन्म इतका भारी आहे ना भाऊ बहिणींनो, आणि पुण्यवान, लय पुण्यवान आहे. पण त्या मानवाला नीट जगता येत नाही. मानवाला माणसं कशी पोसायची तशी येत नाही तिने पोसता. नाहीतर मानव जन्म लय भारी आहे. ठेवला तर लय भारी आहे, नाही ठेवला तर मग काय उपयोग नाही मानव जन्माचा. मायरा इकडे किती टोपलं.
आता आपल्या सगळ्या भावा बहिणीला माझा एक प्रश्न आहे बरं का, जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना एक माझा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं मला व्हिडिओमधनं उत्तर द्या. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते ही जी मी मानव जन्म कशावरनं चांगला आहे आणि पुण्यवान का आहे हे त्याचं उत्तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला या कमेंटमधनं सांगा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून मला सांगा. मला तर माहिती आहे मानव जन्म का चांगला आहे, पण माणसाला नीट राहता येत नाही. आणि आजकाल तर भावा बहिणीनं एवढं सुंदर आयुष्य असताना माणसं नीट राहत नाही. त्यामुळं भावा बहिणीनं मला सांगा मानव जन्म कशासाठी चांगला आहे. देवानी सृष्टी घडवली म्हणजे त्याला पण कारण माहिती असेल म्हणून तर सृष्टी घडवली. मला सांग. माणसं जोपासणं भावा बहिणीने एवढं सोपं नाही. हे संसार आहे तर संसारामध्ये माणूस अडकले की ते परत काय त्या संसारातनं बाहेर निघता येत नाही. किती जरी म्हणलं ना अंग काढून घ्यायचं म्हणलं तर शेवटी परपंच करावाच लागतो. देवाने घडवलेलं जेव जसं घडवतोय तसं घडावं लागतंय भावा बहिणीनं आपल्याला. तोंडाने बोलण्यात आणि करून दाखवण्यात ह्याला लई फरक असतोय का नाही. बघ माझी चपाती कशी लागते भाऊ. कशी चपाती लाटायची बघा मी कशी लागते सकाळ सकाळ चपाती. बघा त्या चपातीला गोल कसा आकार आणते भावा बहिणीने. चपातीची घडी मारताना तेल लावून त्रिकोणी असते आणि नंतर तिला गोल करायची म्हणजे सोपं नाही भावा बहिणीने. चपाती सुद्धा अवघड आहे का नाही. म्हणजे जीवनाला जसा आकार चांगला पद्धतीने द्यायचा तसंच चपातीचं वेळ. चपातीला बी गोल आकार द्यायचा म्हणल्यानंतर डोकं लावून द्यावं लागते का नाही. चमच